आकाशवाणी मुंबई. कौस्तुभबिरकर प्रादेशिक बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात आज मध्यरात्रीपासून 100 रुपयांची कपात. समाजमाध्यमांवर प्रभावी ठरलेल्या 28 गुणवंतांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार. मुंबईचा स्वच्छता दूत मल्हार कळंबेचाही सन्मान. नोकरी आणि शिक्षण क्षेत्रातलं मराठा आरक्षण आव्हान याचिकेवरच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहणार असल्याचं मुंबई न्यायालयाकडून स्पष्ट. आणि बारामती अॅग्रोनं खरेदी केलेला कन्नडमधला साखर कारखाना ईडीच्या ताब्यात. आमदार रोहित पवार न्यायालयात दाद मागणार. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महिला दिनाचं औचित्य साधून स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रति सिलेंडर 100 रुपयांनी कमी केल्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे मुंबईत स्वयंपाकाच्या गॅसचा सिलेंडर 802 रुपये 50 पैशांना मिळेल. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हा सिलेंडर 502 रुपये 50 पैशांना मिळेल. या निर्णयामुळे महिलांचं दैनंदिन आयुष्य सुकर होईल. तसंच कोट्यावधी कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळेल आणि पर्यावरण संरक्षणात हातभार लागेल असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. समाजमाध्यमांवर प्रभावी ठरलेल्या सोशल इन्फ्लुएन्सर्सकडे देशाची सन्मानवर्धक प्रतिमा निर्माण करण्याची क्षमता असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रस्थापित कलाविष्कार माध्यमांच्या मार्गाने न जाता नवी वाट चोखळणाऱ्या सर्जनशील व्यक्तींना आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये क्रिएटर्स अर्थात नवसर्जन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. कथाकथनकार, डिसरप्टर ऑफ द इयर, सेलिब्रिटी ऑफ द इयर, सामाजिक बदलाचे प्रणेते, पर्यावरणविषयक योद्धे अशा 20 विविध गटात मिळून 23 जणांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलं. समाजमाध्यमांवर लोकप्रिय झालेली गायिका मैथिली ठाकूर हिला संस्कृती दूत म्हणून तर मुंबईच्या मल्हार कळंबेला स्वच्छता दूत म्हणून गौरवण्यात आलं. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात कार्यरत नमन देशमुखला शैक्षणिक क्षेत्रातल्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला. शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने सेंद्रिय उत्पादन पिकवणारा आणि त्या संबंधातलं शिक्षण देणारा लक्ष दबासला सर्वात प्रभावशाली कृषी क्रिएटरचा पुरस्कार मिळाला. इस्रोतल्या माजी वैज्ञानिक पंक्ती पांडे यांना हरित क्रिएटरचा पुरस्कार मिळाला. याखेरीज टांझानियातल्या कॅरी पॉल, अमेरिकेतले ड्र्यू हिक्स आणि जर्मनीतल्या कॅसॅन्ड्रा मे स्पिटमन यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्रिएटरचा पुरस्कार देण्यात आला. मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. यावर पुढील सुनावणी येत्या मंगळवारी होणार आहे. राज्य सरकारनं नव्यानं जाहीर केलेली भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक दाखल्यांच्या जाहिरातीविरोधात डॉ. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात दिवाणी रिट याचिका दाखल केली आहे. त्यांच्या वतीनं गुणरत्न सदावर्ते हे युक्तिवाद करत आहेत. यावर आज सुनावणी झाली. राज्य शासनानं सुरू केलेलं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान 2 कोटी महिलांच्या आयुष्यात क्रांतिकारक बदल घडवणारं अभियान ठरलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातल्या कोरोची इथं आयोजित महिला मेळाव्यात ते आज बोलत होते. राज्यातले महिला बचत गट कर्जांची 100% परतफेड करतात. म्हणूनच महिला बचत गटाचं खेळतं भांडवल दुप्पट केलं अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. कोल्हापूरमधल्या 4,050 कोटी रुपयांच्या विकास कामांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसंच 15 कोटी रुपयांच्या विकास कामांचं ऑनलाईन लोकार्पणही त्यांनी या मेळाव्यात केलं. हातकणंगलेत बहुउद्देशीय शिवराज्य भवनच्या कोनशिलेचं अनावरण मुख्यमंत्र्यांनी आज केलं. राज्यात आज महाशिवरात्री पूर्ण भक्तिभावाने साजरी केली जात आहे. सकाळपासूनच मंदिरात बम भोले आणि हर हर महादेवचे जयघोष निनादत असून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथं काल मध्यरात्रीपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी आहे. सशुल्क दर्शनासाठीही रांगा लागल्या आहेत. पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर इथल्या शिवमंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या मार्कंडेव इथं महाशिवरात्रीच्या निमित्तानं मोठी यात्रा भरली आहे. 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेत विदर्भासह शेजारच्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगण आणि आंध्र प्रदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्यावर एकाच ठिकाणी एका बाजूला शिवलिंग तर दुसऱ्या बाजूला ख्वाजा उस्मान गणी हारून यांचा दर्गा आहे. शिवरात्रीला दोन्ही समाजबांधवांनी एकत्र येत दर्शन घेत हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडवलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या तृणबिंदुकेश्वर, काशी विश्वेश्वर मंदिर, राजापूर तालुक्यातल्या धूतपापेश्वर, संगमेश्वर तालुक्यातल्या कर्णेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यात असलेल्या खुडूस गावात प्रसादाची भगर खाल्ल्यानं 24 भाविकांना विषबाधा झाली. ही घटना काल घडली. यातील 20 भाविकांना सेनगाव इथल्या शासकीय रुग्णालयात तर एका व्यक्तीला हिंगोलीतल्या खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. रुग्णालयात दाखल केलेल्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान परळीतल्या निरपणा गावातही काही जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना काल घडली. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या रुग्णांची विचारपूस केली. या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं कन्नडमधला साखर कारखान्याची जमीन आणि इतर मालमत्ता जप्त केली आहे. 161 एकरवरच्या 50 कोटी 20 लाख रुपयांहून अधिक मूल्य असलेल्या या संपत्तीची मालकी सध्या बारामती ॲग्रोकडे आहे. राज्य सहकारी बँकेनं अवैधरित्या हा साखर कारखाना बारामती ॲग्रोला विकला आणि यात आर्थिक गैरव्यवहार झाला, या आरोपावरून ईडी सध्या चौकशी करते आहे. ही कारवाई बेकायदा असून याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितलं आहे. भूषण स्टीलची 364 कोटी रुपयांची मालमत्ताही ईडीनं जप्त केली. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि ओडिशामध्ये ही मालमत्ता आहे. बेनामी किंवा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून बोगस संचालकांच्या नावे ही मालमत्ता खरेदी केली होती. जालना औद्योगिक वसाहतीतल्या काही मोठ्या कंपन्यांवर आयकर विभागानं आज छापा टाकला. नाशिक, पुणे आणि मुंबई इथल्या पथकांनी ही कारवाई केली. काही पोलाद उद्योजकांच्या घरी देखील आयकर विभागाच्या पथकानं धाडी टाकल्या असून विविध अभिलेखांची तपासणी सुरू आहे. उद्योगपती फरीद मकबूल हुसेन यांची 1996 साली हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयानं कुख्यात गुंड एजाज लकडावाला याला काल जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसंच शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत त्याला अतिरिक्त 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दरम्यान या हत्येचा कथित सूत्रधार छोटा राजांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली गेली. नवमतदारांसाठी मेरा पहिला वोट देश के लिए हे मतदार जागरूकता अभियान सरकारनं सुरू केलं आहे. पहिल्यांदा मतदान करणार असलेल्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन अभिनेते अभिषेक राहळकर यांनी केलं आहे. लवकरच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत, आपल्याला माहीत आहेच. आणि भारत हा जगातली सगळ्यात मोठी महत्त्वाची लोकशाही आहे आणि त्याची निवडणुका ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे. निवडणुकांमध्ये मतदान करणं हा आपला नागरिक म्हणून हक्क नाही आहे, आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी मी आवाहन करीन की ज्यांनी अजून नोंदणी केली नसेल, आपलं वोटर ID कार्ड काढलं नसेल, अशा तरुणांनी तर खास करून लवकरात लवकर नोंदणी करा. आपल्याला मतदान करून आपल्या देशाचं भवितव्य ठरवता येतं. त्यामुळे हा हक्क नाही, हे कर्तव्य बजावायला चुकू नका. मुंबईत नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी येत्या वर्षभरात आणखी 5 ठिकाणी वसतिगृहाची सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज दिली. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज गोरेगाव इथं महिलांसाठीच्या पहिल्या वसतिगृहाचं लोकार्पण लोढा यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. गोरेगाव स्थानकापासून पश्चिमेला अतिशय जवळच्या अंतरावर असलेलं हे 16 मजली वसतिगृह 180 महिलांसाठी आधार ठरणार असल्याचं संचालक प्राची जांभेकर यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात आज मध्यरात्रीपासून 100 रुपयांची कपात. समाजमाध्यमांवर प्रभावी ठरलेल्या 28 गुणवंतांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार. मुंबईचा स्वच्छता दूत मल्हार कळंबेचाही सन्मान. नोकरी आणि शिक्षण क्षेत्रातलं मराठा आरक्षण आव्हान याचिकेवरच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहणार असल्याचं मुंबई न्यायालयाकडून स्पष्ट. आणि बारामती ॲग्रोनं खरेदी केलेल्या कन्नडमधला साखर कारखाना ईडीच्या ताब्यात. आमदार रोहित पवार न्यायालयात दाद मागणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.